हा हा हा, काय सुंदर मिरची झालेली आहे. बघता क्षणीच खायला घ्यावं असं वाटतंय. कशी करायची ते सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, जगणे खाण्यासाठी या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण आज वेगळ्या पद्धतीतून भरली मिरची करणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. चला मग रेसिपी पाहूया. आपण 100 ग्राम मिरची घेतली, आपण धुवून घेऊ. अशी मिरची चिरून घ्यायची. बघा, मी अशा मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत. बरेच जण बी काढतात. यातलं बी काढलं की चव निघून जाते, म्हणून आपण आता बी काढणार नाहीत. आता आपण गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे, त्यात पाणी टाकू. आता आपण मिरच्या चिरून घेतलेल्या यात टाकू. अशा सगळ्या मिरच्या ह्याच्यात टाकून घ्यायच्या. त्यात मीठ टाकून ह्याला एक उकळी घेऊ. बघा कशी छान उकळी आलेली आहे. आता मिरची शिजली का ते पाहूया. आपली मिरची शिजली. आता आपण मिरची काढून घेऊ. आणि राहिलेलं पाणी फेकून द्यायचं नाही. वरणाला भाजीला पाणी वापरायचं. हे आपल्याला मिरचीत भरण्यासाठी मसाला तयार करायचा आहे. त्यासाठी साहित्य: मीठ, हळद, मोहरी, जिरे, शेंगदाण्याचा कूट, लसण, बेसन आणि तेल. आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे. आता आपण ह्यात बेसन टाकू 1 वाटी. आता तेल टाकू. छान करपूस भाजून घ्यायचं. असं सारखं परतत भाजून घ्यायचं. असं खाली लागत नाही, करपत नाही, असं वास सुगंध येतो पुन्हा. छान असं परतत राहायचं, म्हणजे खाली लागत नाही. बेसनही चांगलं भाजल्या जातंय. बघा, छान बेसन भाजायला सुरुवात झाली. असा कलर येईपर्यंत बेसन भाजून घ्यायचं. आता मी गॅस बंद केला. त्याला थोडं थंड होईपर्यंत ठेवू. मस्त सुगंध वास पसरलेला आहे. खमंग भाजल्या गेले. आपला गॅस बंद आहे. आपण 1 चमचे हळद टाकू. आता चवीनुसार मीठ टाकू. पहिल्या मिरच्यामध्ये मीठ टाकलेलं असल्यामुळे थोडं कमीच लागतं. आणि छोटी वाटी 1 शेंगदाण्याचा कूट टाकू. छान मिक्स करून घेऊ आणि थंड होईपर्यंत थांबू थोडं. अशा प्रकारे मसाला तयार झाला आहे. मसाला थंड झाला आहे. आता मिरची पण थंड झालेली आहे. आता यात मसाला भरून घेऊ. असा शेवटपर्यंत मसाला भरायचा ह्याच्यात, म्हणजे छान बसल्या जाते. असं पूर्ण मिरची भरली का म्हणजे खूप सुंदर लागते मिरची भाजीची. घरातल्या साहित्यामध्ये मिरची होती. आपल्याला तोंडी लावण्यासाठी खूप छान आहे. अशा प्रकारे आपण मिरची सगळी भरून घेतलेली आहे. आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे. आता आपण 2 चमचे तेल टाकू. तेल तापलेलं आहे. आता आपण मोहरी टाकू, जिरे आणि लसण, बारीक तुकडे करून घेतलेला लसण करू. लसण छान तळलेलं आहे. आता आपण मिरची टाकू. आणि मिरची देठा सहित आहे बरं का, म्हणजे छान लागते आणि सुंदर राहते 4-8 दिवस. ही मिरची फ्रीजमध्ये 8 ते 10 दिवस राहते आणि फ्रीजच्या बाहेर आपल्याला 4 ते 5 दिवस राहते. छान मिक्स करून घेऊ. आता थोडा राहिलेला मसाला यातच टाकून घेऊ, म्हणजे चव छान येते आणखी. ही मिरची 4 ते 5 दिवस आरामात टिकते प्रवासात नेण्यासाठी.
जेवायच्या वेळेस तोंडी लावण्यासाठी छान मिरची झालेली आहे. छान परतून झाली. आता आपण मिरची काढून घेऊ. ह्याला जास्त परतायची गरज नाही, अगोदर उकडून घेतली ना आपण, त्यामुळे ह्याला परतायचंच फक्त थोडंसं. बघा अशी छान झाली. आपण आता एक काढून घेऊ. ओ हो 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 हो, मस्त झाली बरं का मिरची, खमंग खमंग. बघा आपण घरच्या साहित्यातच कशी मिरची छान बनवलेली आहे. तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे ते. ही मिरची खिचडी सोबत, भातासोबत, भाकरी पोळी सोबत, आपल्या केव्हाही जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी ही मिरची खूप सुंदर लागते. अशा खमंग खमंग रेसिपी पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.